मित्रांनो, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनच सांगतो. मला सुद्धा काही काळामध्ये असा त्रास सुरू झाला होता, की प्रचंड प्रमाणामध्ये ढेकर येणं, आंबट गुळण्या येणं, छातीत जळजळ वाटणं आणि दिवसभर काही करण्याची इच्छा न होणं, असे प्रकार माझ्याबरोबर सुद्धा झाले होते. पण ज्यावेळेला मी नुसता व्यायाम सुरू केला, तर व्यायाम करून फक्त 3 दिवस झाले आणि 3 दिवसानंतर मला हा त्रास कमी व्हायला जाणवू लागला. त्याचबरोबर स्ट्रेस हा जागच्या जागीच होता. कुठेही गेलेला नव्हता. रोजचा जो ताण आहे तो रोजच्या जागेवरच होता, तो कमी झालेला नव्हता. पण ते स्ट्रेस झेलण्याची कॅपॅसिटी माझी वाढली होती आणि त्यामुळे मला स्ट्रेस यायचं कमी झालं होतं. जशी शरीराची ताकद असते एखादं वजन उचलण्याची, तशीच मनाची सुद्धा ताकद असते एखादं स्ट्रेस झेलण्यासाठी किंवा एखादा स्ट्रेस उचलण्यासाठी. तर यामध्ये हे स्ट्रेस जर तुम्हाला कमी करायचं असेल, तर सगळ्यात चांगला उपाय जर कुठला असेल, तर तो म्हणजे व्यायाम. जर तुम्ही व्यायाम व्यवस्थित केलात, तर तुमचं स्ट्रेस तिथेच कमी होणार आहे. असं म्हणतात सुद्धा, की स्ट्रेस कमी करण्यासाठी व्यायाम हे सगळ्यात उत्तम औषध आहे किंवा अँटी डिप्रेसिव्ह ड्रग्स सगळ्यात चांगलं कुठलं असेल, तर ते म्हणजे व्यायाम. कारण ज्यावेळेला आपण व्यायाम करतो, व्यायाम करून पूर्ण होतो, त्याला एंडॉर्फिन नावाचं एक केमिकल आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतं आणि त्याच्याने आपलं स्ट्रेस मॅनेज होऊन जातं.